विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 8वा लेसन द व्हॅल्यू ऑफ द फूड याचे क्वेश्चन आन्सर मध्ये दिलाय तुम्हाला. व्हॉट्स द सोल्युशन? युअर फ्रेंड वॉन्ट्स टू नो व्हेअर द बिग राऊंड आंबलाज कम फ्रॉम. तुमच्या मित्राला जाणून घ्यायचे आहे की हे जे गोल आकाराचे जे आवळे असतात ते कुठून येतात. तर याचा आन्सर आहे बिग राऊंड आंबलाज कम्स फ्रॉम नॉर्थ ईस्टर्न रिजन ऑफ इंडिया. जो आपल्या इंडियामधील नॉर्थ ईस्टर्न रिजन आहे तेथून आपल्याला हे मोठ्या मोठ्या आकाराचे आवळे मिळतात. नेक्स्ट, फाइंड आउट व्हॉट इज द प्लेस कॉल्ड व्हेअर सॉल्ट इज ऑब्टेन फ्रॉम द सी वॉटर. अशी कोणती जागा आहे किंवा त्या जागेला काय म्हणतात की ज्या ठिकाणी आपल्याला मीठ उपलब्ध होतं समुद्राच्या पाण्यापासून, सी वॉटरपासून. याचा आन्सर आहे द प्लेस व्हेअर सॉल्ट इज ऑब्टेन फ्रॉम द सी वॉटर इज कॉल्ड द सॉल्ट पॅन. ती जागा अशी आहे की ज्या ठिकाणी आपल्याला सॉल्ट उपलब्ध होतं ती जागेलाच काय म्हणतो आपण, तर सॉल्ट पॅन म्हणतो आपण त्याला. नेक्स्ट, पोटॅटो अँड रॅडिशेस ग्रो अंडरग्राउंड. व्हिच अदर बल्ब्स अँड रूट्स डू वी गेट फ्रॉम द प्लांट. याचा आन्सर आहे बल्ब्स कोणते कोणते मिळतात आपल्याला. ज्याप्रमाणे पोटॅटो आणि रॅडिश अंडरग्राउंड म्हणजे जमिनीच्या खाली येतात त्याचप्रमाणे अजून दुसरे कुठली गोष्ट आहे की जी आपल्याला अंडरग्राउंड मिळते. जसं बल्ब्स आहे, बल्ब्स कोणते आहे, ओनियन, स्प्रिंग ओनियन्स आणि गार्लिक. आणि रूट्स कोणते आहे, तर रूट्स आहे कॅरट आणि बीटरूट. नेक्स्ट, व्हॉट इज कनागी? फॉर व्हॉट पर्पज डू फार्मर यूज इट. कनागी म्हणजे काय आणि कशासाठी ते वापरले जातं, शेतकरी त्याचा वापर कशासाठी करतो. आन्सर आहे त्याचं कनागी इज अ प्लेस व्हेअर ग्रेन इज स्टोर्ड. कनागी अशी जागा आहे की ज्या ठिकाणी आपण धान्य साठवून ठेवू शकतो. इट इज यूज बाय फार्मर्स टू प्रोटेक्ट द अटॅक ऑफ इन्सेक्ट अँड पेस्ट लाईक माईस अँड रॅट. ती अशी जागा आहे की ज्या ठिकाणी फार्मर ते धान्य साठवून ठेवतो, त्याचबरोबर जे इन्सेक्ट आहे, पेस्ट आहे जसे की माईस आणि रॅट्स आहे याच्यापासून आपलं जे धान्य आहे त्याचं संरक्षण करण्यासाठी ही कनागी वापरली जाते. इन ओल्डन डेज इट वॉज मेड बाय द बांबू स्टिक. आणि आधीच्या काळामध्ये ही जी कनागी असायची ती बांबूच्या स्टिक्सपासून बनवलेली असायची. नेक्स्ट, फॉर व्हॉट डज अ फार्मर यूज अन इम्प्लिमेंट कॉल्ड अ तिफन. त्याचा आन्सर आहे अ फार्मर युजेस तिफन फॉर सोईंग द सीड इन करेक्ट डेप्थ अँड डिस्टन्स. तिफन कशासाठी वापरले जाते, तर तिफनचा वापर शेतकरी यासाठी करतो की त्याला शेतामध्ये जे बियांची पेरणी करावी लागते ती अतिशय व्यवस्थित अशा जागेवरती, व्यवस्थित अशा खोलीपर्यंत ती पेरणी त्याला करावी लागते, त्यासाठी तो तिफनचा वापर करतो. नेक्स्ट, व्हिच इन्ग्रेडियंट आर रिक्वायर्ड फॉर मेकिंग अ लेमन शरबत. फ्रॉम व्हेअर आर द इन्ग्रेडियंट ऑब्टेन. आपल्याला शरबत बनवायचं आहे तर त्यासाठी कुठल्या गोष्टींची आवश्यकता आहे आणि हे जे साहित्य आपल्याला कुठून उपलब्ध होणार. याचा आन्सर आहे द इन्ग्रेडियंट निडेड आर. याच्यासाठी शरबतसाठी लागणारे साहित्य काय, लेमन, वॉटर, शुगर अँड लिटल सॉल्ट. आता आपल्याला हे कुठून उपलब्ध होणार. लेमन इज ऑब्टेन फ्रॉम द फार्म्स. शेतामधून मिळणार लेमन. सॉल्ट फ्रॉम सॉल्ट पॅन अँड शुगर फ्रॉम द शुगर केन विच ग्रोन इन द फील्ड. या प्रकारे आपल्याला ह्या ज्या वस्तू आहे ह्या उपलब्ध होणार. नेक्स्ट, फिल इन द ब्लँक्सचा क्वेश्चन आहे. फर्स्ट दिला आहे व्हेन द सॉइल बिकम हॉट अँड डॅश डॅश द क्रॉप इज सोन. या ठिकाणी आन्सर दिला आहे ह्युमिड. व्हेन सॉइल बिकम हॉट अँड ह्युमिड द क्रॉप इज सोन. नेक्स्ट आहे फिल इन द ब्लँक्स. द ग्रेन इज सेपरेटेड फ्रॉम द इयर्स बाय अ प्रोसेस कॉल्ड डॅश डॅश. द ग्रेन्स इज सेपरेटेड फ्रॉम द इयर्स बाय अ प्रोसेस कॉल्ड थ्रेशिंग. या प्रोसेसलाच काय म्हणतो आपण, थ्रेशिंग म्हणतो. नेक्स्ट, द लाईट डॅश डॅश आर ब्लोन अवे बाय द विंड्स. या ठिकाणीचा आन्सर आहे शेल्स. द लाईट शेल्स आर ब्लोन अवे बाय द विंड्स. नेक्स्ट, सम पीपल गॅदर डॅश डॅश कारव्हेंडा. सम पीपल गॅदर फ्रूट्स लाईक कारव्हेंडा. नेक्स्ट, मशीन्स अँड व्हेकल्स आर यूज फॉर प्रोडक्शन अँड ट्रान्सपोर्ट ऑफ फूड स्टफ. Money is spent on dash dash to operate them. Money is spent on labor to operate them. Next question, answer in brief. फर्स्ट दिलाय तिच्यात हाऊ इज अ फील्ड प्रिपेअर फॉर सोईंग. शेत हे बी पेरणीसाठी कशा प्रकारे तयार केलं जातं त्याचा आन्सर राहायचं आहे आपल्याला
बघा, समर इज द टाईम फॉर रीडिंग द फील्ड. म्हणजे उन्हाळा असा वेळ आहे की त्यावेळेस आपल्याला ती शेती तयार करून ठेवावी लागते, शेत पेरणीसाठी तयार करावं लागतं. डिफरंट इम्प्लिमेंट्स वूड अटॅच टू द ट्रॅक्टर टू कॅरी आउट व्हेरियस फार्मिंग टास्क. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य लावून त्या ट्रॅक्टरला अटॅच करून आपल्याला ते शेती जी आहे ती व्यवस्थित करून घ्यावी लागते. फर्स्ट द फील्ड इज प्लाव. पहिल्यांदा त्याची नांगरणी करून घ्यावी लागते. अँड देन क्रश द लम्प्स ऑफ सॉईल. त्यातले जी मोठे मोठे मातीचे जे ढेकड आहे त्याला व्यवस्थित सुटसुटीत करून घ्यावे लागते. फायनली द फील्ड इज लिव्ड टू बी मेक इट रेडी फॉर सोईंग. अशा प्रकारे ती जी शेत आहे ते पेरणीसाठी तयार होते. नेक्स्ट, हाऊ इज ग्रेन ट्रान्सपोर्टेड टू ऑल पार्ट्स ऑफ द कंट्री. कशा प्रकारे हे जे धान्य आहे ते दुसऱ्या कंट्रीपर्यंत ट्रान्सपोर्ट केलं जातं. म्हणजे एका ठिकाणाहून दुसरीकडे त्याची वाहतूक केली जाते. कशा प्रकारे केली जाते? आन्सर बघा त्याचं. द ग्रेन्स दॅट ट्रेडर्स बाय इज सोल्ड ऑल ओव्हर द कंट्री. जे ग्रेन्स आहे, तुमचं जे धान्य आहे ते व्यापारी लोक सर्व तुमचं धान्य विकत घेतात. अँड इज सोल्ड ऑल ओव्हर द कंट्री. आणि ते जे व्यापारी लोक असतात ते काय करतात, सर्व कंट्रीभर तुमचं जे धान्य आहे ते विकतात. इट इज ट्रान्सपोर्टेड बाय द मीन्स ऑफ ट्रक्स ऑर गुड ट्रेन्स. आणि ते कशाद्वारे ट्रान्सपोर्ट केलं जातं, तर ट्रक्स किंवा ट्रेन्सद्वारे. इट इज टर्न ऑफ पॉर्टर अँड ट्रक ड्रायव्हर टू पुट इन देअर लेबर. आणि त्यासाठी त्यांना लेबरची आवश्यकता लागते. ट्रक ड्रायव्हर हे त्याचं काम व्यवस्थित करतात. नेक्स्ट, व्हाय शूड वी नॉट वेस्ट फूड. आपण अन्न वाया घालवायला का नको? त्याचा आन्सर बघा. ऑल द पीपल पुट इन अ लॉट ऑफ हार्डवर्क इन देअर ओन ऑक्युपेशन. म्हणजे प्रत्येक लोक ते खूप मेहनत घेत असतात, त्यांच्या व्यवसायात खूप मेहनत करतात. वी गेट अ व्हरायटी ऑफ फूड स्टेप. आणि सर्व मेहनत घेतल्याच्या नंतर आपल्याला जे अन्न आहे ते खायला मिळतं. ॲज अ रिझल्ट ऑफ देअर एफर्ट. कशामुळे मिळतं, तर त्यांच्या श्रमामुळे. द एफर्ट अँड लेबर ऑफ मेनी पीपल आर रिक्वायर्ड फॉर स्टोरिंग, ट्रान्सपोर्टिंग, मार्केटिंग ॲज वेल ॲज प्रिपेअरिंग द व्हेरियस वी ईट. म्हणजे ह्या सर्व कामासाठी जे एफर्ट घेतलं जातं, जी मेहनत घेतली जाते, कशासाठी मेहनत घेतली जाते, स्टोरिंगसाठी, ट्रान्सपोर्टिंगसाठी, मार्केटिंगसाठी. तेव्हा या सर्व मेहनत घेतल्याच्या नंतर आपल्याला जेवण मिळतं किंवा फूड मिळतं. ऑल दिस प्रोसेस इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. देअरफॉर इट इज नेसेसरी फॉर ऑल ऑफ अस टू टेक केअर दॅट फूड मस्ट नॉट बी वेस्टेड. म्हणजे या सर्व लोकांची मेहनत, श्रमामुळेच आपल्याला जे अन्न आहे, आपल्यापर्यंत जे अन्नधान्य पोचतं आहे, हे केव्हा पोचणार, जेव्हा हे सर्व लोक एफर्ट करणार, परिश्रम करणार. मग इतक्या सर्व लोकांचं हे जे परिश्रम आहे, ही जी प्रोसेस आहे ती खूप एक्सपेन्सिव्ह आहे, महागडी आहे. त्याच्यासाठी आपल्याला जे अन्न मिळतं आहे ते आपण व्यवस्थित त्या अन्नाची केअर केली पाहिजे, ते आपण वेस्ट घालवायला नको. नेक्स्ट, व्हॉट आर द टास्क दॅट आर कॅरीड आउट टू मेक अ भाकरी आफ्टर द ग्रेन हॅज बीन ब्रॉट इन टू द हाऊस. कुठल्या प्रकारे आपल्याला भाकरी बनवण्यासाठी काय काय गोष्टी कराव्या लागतात? फर्स्ट, द ग्रेन दॅट इज परचेस इज स्टोर्ड आउट क्लीन फ्रॉम एनी स्टोन्स, एनी रबिश इन इट. जे धान्य आपण विकत घेणार, परचेस करणार, त्याला व्यवस्थित आपल्याला क्लीन करून त्यातली घाण काढून, स्टोन्स काढून त्याला व्यवस्थित जागेवर सॉर्ट करावं लागतं, ठेवावं लागतं. देन इट इज टेकन टू द मिलर टू बी ग्राउंड इन टू द फ्लोअर. नंतर त्याला आपल्याला चक्कीवर जाऊन दळून आणावं लागतं. फॉर कुकिंग इट द फ्लोअर इज निडेड इन टू डफ. आणि त्याचा व्यवस्थित गोळा बनवावा लागतं. स्मॉल लम्प्स, छोटे छोटे त्याचे तुकडे करावे लागतात. ऑफ डफ आर देन फ्लॅटन इन टू भाकरी. नंतर त्याची भाकरी आपल्याला थापून घ्यावी लागते. अँड रोस्टेड, नंतर ती भाकरी आपल्याला शेकावी लागते. दिस इज हाऊ इट ॲपियर्स ऑन अवर प्लेट. आणि तेव्हा कुठे आपल्याला ती भाकरी आपल्याला ताटापर्यंत खायला मिळते किंवा आपल्या ताटामध्ये ती भाकरी मिळते. नेक्स्ट क्वेश्चन आहे मॅच द फॉलोइंग. या इथं ग्रुप ए आणि ग्रुप बी दिलेला आहे. ग्रुप ए मध्ये काही वर्ड्स दिले आहे, त्याचबरोबर ग्रुप बी मध्ये सुद्धा काही वर्ड्स आहे. आपल्याला त्यांचे मॅच द पेअर करायचे. बघा आन्सर, सॉल्ट आहे. सॉल्टचा आन्सर सॉल्ट कुठून मिळतं आपल्याला, तर सी मधून. शुगर केन कुठं मिळतं, फील्ड्समध्ये. बोर कुठं मिळतं, फॉरेस्टमध्ये. आणि मखाना कुठं मिळतो, तर फ्रेश वॉटर
लेकमध्ये. अशा प्रकारे आज आपण जो 8 नंबरचा लेसन आहे द व्हॅल्यू ऑफ द फूड याचे क्वेश्चन आन्सर बघितले. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.